नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आपल्या रेशमाज रेसिपीमध्ये खरवसाचे लाडू बघणार आहोत. आपण नेहमी डिंकाचे लाडू करतो, तर त्या लाडूला एकदा पर्याय म्हणून हे खरवसाचे लाडू नक्की करून बघा. हे खरवसाचे लाडू डिंकाच्या लाडू पेक्षा देखील चविष्ट लागतात. आता आपण ह्याला लागणारं साहित्य पाहणार आहोत, पण त्या अगोदर मी तुम्हाला हे साहित्य मी कसं मोजून घेतलंय ते सांगते. हा मी खरवसाचा खीस करून घेतलाय. हा खरवस हे बघा, हा असा खरवस असतो. हा तुम्हाला दूध डेअरीच्या तिथे किंवा हलवाईच्या दुकानामध्ये सहज मिळून जातो. हा खरवस मी इथं खिसून घेतलेला आहे. हे मी कसं मोजून घेतलंय, तर हे स्टीलची कोणतीही तुमची रोजच्या जेवणातली वाटी घ्या आणि ती अशी वाटी तुम्हाला चुपून भरायची आहे, दाबून गच्च भरून घ्यायची आहे. ही अशा पद्धतीने मी हा खीस मोजून घेतलेला आहे. आणि त्याच पद्धतीने हा खोबऱ्याचा खिस हे साहित्यात सगळं जे साहित्य आहे ते मी ह्याच वाटीने मोजून घेतलेलं आहे. तर चला मी तुम्हाला साहित्य सांगते आणि ह्याचं वजनी प्रमाण सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तर हे मी ह्या स्टीलच्या वाटीने 3 वाट्या चोपून भरून 3 वाट्या खरवसाचा खीस घेतलेला आहे. त्याच वाटीने 3 वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी 3 वाटी साखर घेतलेली आहे. इथे मी 4 ते 5 चमचे तूप घेतलेलं आहे. आपल्याला फारसं तूप लागणार नाही, ड्रायफ्रुट्स तळायसाठी आणि फक्त खीस परतायसाठी तूप लागणार आहे. हे मी सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेतले. तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. ही मी वेलची पूड आणि जायफळ आपण थोडंसं खिसून घालणार आहोत. तर चला तर आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. मी गॅस ऑन करते आणि ह्याच्यासाठी तुम्ही कोणतीही जाडबुडाची कढई, जाडबुडाचा पॅन वगैरे घ्या, पण ते जाडबुडाचं असलं पाहिजे. अगोदर आपण काय करणार आहोत, थोड्याशा तुपात ड्रायफ्रुट्स परतून घेणार आहोत. अगोदर हे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवर हे ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचे. याच कढईमध्ये आता आपण थोडंसं तूप टाकून खरवसचा खीस आणि खोबऱ्याचा खीस परतून घेणार आहोत. अगदी थोडंसं तूप टाकायचं आपल्याला. तुम्ही सेपरेट परतलं तरी चालेल किंवा एकत्र परतलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. हा लाडूंना प्रमाण फार महत्वाचं आहे. आपण ज्या वाटीने खीस मोजून घेतो त्याच वाटीने साखर देखील मोजून घ्यायची. असं अचूक प्रमाण ठेवलं तर तुमचे लाडू नक्कीच खूप छान होतील. असं आपण हे मीडियम गॅसवर सतत हलवत 5 मिनिटं त्याला परतून घेणार आहे. आता खीस मी 5 मिनिटं परतून घेतलेला आहे तुपामध्ये. आता यात आपण साखर घालणार आहोत. हे आपण मोजून घेतलेली 3 वाटी सगळी साखर आपण ह्यात घालणार आहोत आणि साखर घालून आता आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे मीडियम गॅसवर. तर सतत हलवत राहावं लागतं, नाहीतर हा केस काही वेळेस खाली चिटकायला बघतो. त्यामुळे हलवत राहायचं मीडियम गॅसवर. आणि तुम्हाला सतत नाही हलवण्याला टाईम नसेल तर तुम्ही गॅसची फ्लेम कमी करून मधात हलवू शकता. ह्याला असं हे सगळं मिश्रणात साखर मिक्स करून ती साखर वितळते आणि नंतर हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं. अशी ही साखर पूर्ण या मिश्रणामध्ये वितळली आहे आणि नंतर हे मिश्रण हळूहळू घट्ट होईल. मी साखर वितळेपर्यंत मीडियम टू फुल फ्लेमवर साखर वितळून घेतली या मिश्रणाची. हे बघा, आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता हे आपल्याला लाडू ह्याचे बांधता येतात का हे कसं पाहायचं. थोडंसं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि हे थंड होऊन द्यायचं. तोपर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवायची. असं हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आणि ह्याचा लाडू वळतोय का ते पाहायचं. हे बघा, हे असं याचा लाडू वळतोय. तरी हे मिश्रण थोडंसं माझं गरम आहे, त्यामुळं आपण ह्या स्टेजला आता हे गॅस बंद करून हे मिश्रण खाली घ्यायचं. थोडेसे थंड झालं की मग त्याचे लाडू वळायला घ्यायचे.
आता हे मिश्रण आपलं लाडू बनवण्या योग्य झालेलं आहे. यामध्ये गॅसची फ्लेम आपण ऑफ करायची. ह्याच्यामध्ये हे आपल्याला तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकायचे, वेलची पूड टाकायची, वेलची पूड टाकली आणि याच्यामध्ये आवर्जून आपण जायफळ किसून घालायचं, कारण हा खरवसाचा खीस जो असतो तो थोडासा पचायला जड असतो. आपण जायफळ घातलं की आपल्याला तो पचायला सोपा जातो, त्यामुळे जायफळ घालायला विसरायचं नाही. आणि या जायफळाने चव देखील छान लागते लाडूंची, त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालायचं. आणि आता हे सगळं मिक्स करून आपण हे मिश्रण थोडा वेळ थंड व्हायला ठेवणार आहे. हे मिश्रण तुम्ही बघा असं म्हणजे ओलसर दिसते, पण त्याला असं थोडासा घट्टपणा आलेला आहे. ह्या स्टेजलाच तुम्ही हे गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं मिश्रणाला थंड होऊन द्यायचं आणि मग लाडू वळायला घ्यायची. ह्या लाडूमध्ये प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. ज्या वाटीने तुम्ही खरवसाचा खीस घेचाल त्याच वाटीने खोबऱ्याचा खीस, त्याच वाटीने साखर घ्यायची आहे. मी हे 3 वाट्यांचं केलं आहे, तुम्ही एका वाटीचं करून बघा, खूप छान होतात हे लाडू. आता हे मिश्रण मी थंड व्हायला ठेवते 5 मिनिटं. हां, हे बघा, हे मिश्रण मी जास्तीत जास्त 5 मिनिटं थंड करून घेतले. अगदीच आपल्याला हे पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही. आता याचा लाडू वळतोय का बघूया आपण. हे बघा, याचा छान असा लाडू वळतोय. थोडंसं हे ओलसर वाटतं, पण नंतर हे लाडू ड्राय पडतात. हे बघा किती छान लाडू वळून झालेला आहे. हे लाडू जर तुम्ही केले ना, लहान मुलांना फार आवडतात. डिंकाच्या लाडूपेक्षा देखील ह्याची चव खूप छान लागते. लहान मुलांना तर फार आवडतात. नक्की एकदा करून बघा. हे बघा किती छान लाडू बनवून झालेला आहे. असे सगळे लाडू आपल्याला ह्याचे वळून घ्यायचे. मिश्रण कोमटच असताना लाडू वळायला घ्यायचेत आपल्याला, जास्त थंड करायचं नाही, मग तुमचे लाडू एकदम छान बनवून तयार होतील. असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. जर तुमचं मिश्रण थोडंसं ओलसर वाटलं, त्याचे लाडू वळत नसेल, तर नंतर तुम्ही आणखीन 2 मिनिटं गॅसवरती ठेवा, परता, नंतर थोडंसं थंड होऊन द्या आणि मग लाडू वळायला घ्या. लाडू वळताना देखील हाताला ओलसरपणा जास्त जाणवतो, पण नंतर जसं त्याला हवा लागेल तसे ते लाडू घट्ट होत राहतात. हे लाडू 7 ते 8 दिवस सहज टिकतात. फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, लाडूच्या डब्याचं झाकण रोज अर्धा तास उघडं करून ठेवायचं आहे तुम्हाला. मग हे 7 ते 8 दिवस सहज टिकतात हे लाडू. आणि डिंकाच्या लाडू इतकेच हे पौष्टिक लाडू आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, लहान मुलांना तर हे लाडू फार आवडतात. नक्की एकदा ट्राय करा. मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या ह्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत.